मित्रांनो, कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांना जाऊन 10 दिवस झाला. तर मित्रांनो, ते नेहमी म्हणायचे बैलगाडी क्षेत्रात मी जर अर्जुन असेल तर माझं श्रीकृष्ण कोण असतील तर विठ्ठल ड्रायव्हर. तर काय गोष्टी आपण विचारूया, म्हणजे बैलाचं आणि त्या मालकाचं एक वेगळं नातं असतं, तर त्याचा उलगडा करूया आज. पहिल्यांदा नाना नमस्कार. नमस्कार. जी अप्रिय घटना झाली, अख्ख्या महाराष्ट्र म्हणजे हादरून गेलं त्या गोष्टीनं. त्यावेळेस तुम्ही सर्जाच्या जवळ होता. तर सर्जाचं काय जाणवलं तुम्हाला? सरजा म्हणजे आता म्हणजे त्या दिवशी बैल वेगळाच पारा धावत होता त्या दिवशी. म्हणजे कसं बैलाचं त्या दिवशी एकदा ताप दिला त्यांना की कधीच एवढा ताप दिला आणल्यापासून. एकदा ताप दिला, म्याका उपटायचा, हे करायचा, लई ताप दिला त्यांनी त्या दिवशी. त्याला काय पुढचं काय दिसून आलं होतं काय, माणसाचं म्हणते जनावरात या कळतं तसंच आहे, खरंच आहे. बैल ऑटोमॅटिक गाडीत 3 वेळा चढला होता म्याका उपटून. आणि असं कधीच झालं नाही? कधीच नाही. आता तर मला पटायला त्याची मॅक जर घरची तुम्ही बघितली तर याड लागेल. तेव्हा ती मॅकायची तर बारीक किती मॅकायची मोठी बघा, त्या जमिनीत किती ठोकायची. जमिनीत किती ठोकणार एवढ्या बैल असतो. पण मॅकाची हलविल सुद्धा नाही, त्या अजून आज तागायत त्यानं हलविल नाही ना. पण त्यावेळेस त्यानं ते उपटले. हे दुसऱ्या अड्ड्यात मोठे मॅक आहेत त्याला, एवढी मॅक होती तर ती 3 वेळा मॅक उपटली पाहिजे. मित्रांनो, एका जनावराचं आपल्या मालकाशी काय नातं असतं बघा. अबोल असतं पण तितकं खरं असतं. आणि आत्ता बैल ती तसं घडलं का नाही, तेव्हापासून बैल वैरण बी मापातच खात होता. आत्ता बैल बाबा आले, आता खायला लागला बैल. आणि ऑटोमॅटिक त्या डोळ्यात नाही पाणी येत होतं बैलाचं. पाणी येतं. हो. आणि कार्यक्रमाला न्याला त्या दोन्ही 10व्याला काय सुरुवातीला न्याला त्यावेळेस सावडायला न्याला होता. त्या सावडायला त्यानं उजव्या पायानं डाव पाडला. आणि एवढ्या पब्लिकमध्ये कधी शांत येणं, मग त्या दिवशी कसा काय एवढा शांत आला कोणाला लई त्यानं मग शांत एकदम तापत दिलं नाही त्या दिवशी. आणि ज्या अस्थी होत्या ते उजव्या पायानं मित्रांनो स्पर्श करणं, मला वाटतं हे अद्भुत आहे. असं कधी बघायला नाही भेटलं बैलाला एवढं, म्हणजे बरोबर उजवाच पाय असतीला स्पर्श करावा. उजव्याच पायानं स्पर्श केला आणि मागच्या पायाला धक्का लागून बैलानं असं माग पलीकडे पाय सारणार आमदार खाली आला एवढा बदल. हां. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की खात नाही आहे बैल आणि डोळ्यात पाणी येतं. पाणी येतं बैला डोळ्यात. हां. हो. तर ती बी आपण आहे का ना, त्याला टांगूनच चारायला लागतो. त्यानं म्हणजे आता चपाती जर तुम्ही नेली तरी खात नाही, ते चारणाराला मारतो. असा इसनेल धरून देत नाही ते. तुम्ही ज्यावेळेस इसनेल धरा त्यावेळेस झुकताना धरून देतो. आणि त्या दिवशी असं तसं झालं, सावडून आला त्यावेळेस मॅडम आल्या चपाती चारायला. चपाती तोंडात त्यानं घेतली आणि असा माघारी टाकत होता. तेवढ्यात नुसत्या मॅडम म्हणल्या की सरजा तू पुढं लढत राहा, मी आहे तुझ्या पाठीची. मी जाता मी सगळं हे करणार. तर त्यानं परत बैलानं आहे चपाती 2 खाल्ली तिथं. म्हणजे अजून त्यानं चाललं काय, असं शिजवलेलं आणि शक्यतो खात नाही. बघा मित्रांनो, हे सगळं वेगळं आहे. म्हणजे आणि मॅडम डोक्याला हात फिरून मॅडमला दिला, नाही तर असा तो इसण्याला एवढा उशीर धरून कधीच उभा राहतो. कोणाला देत नाही धरून. आता मी एवढा त्याचा सांभाळ करतोय की नाही, जवळ 7-8 महिने झाला असतं, 1-8-10 महिने झाले. पण अजूनसुद्धा तो की मी त्याला असा म्हणू शकत नाही की त्याला इसणं जाग्यावर धरून मी. पण त्या दिवशी त्यानं करून दिलं का? करून दिलं सगळं. नाही आता इसणं धरून देत नाही कोणाला काही. किती आता असा गोंधळताना तुम्ही 4 पायाच्या आहेत ना जावा तरी काय करणार, पण इसणी पैसे माणूस गेला की काहीच करून देत म्हणजे मारतोच. पण त्या दिवशी त्यानं मॅडम आल्या, सगळे पब्लिक होते पण, आणि ऑटोमॅटिक त्या डोळ्यातनं धारा लागल्या बैलाच्या. मॅडम म्हणल्या तुला मी मरेपर्यंत ऐकणार नाही सर, हाय असा ठेवणार जाऊन. त्यानं ऑटोमॅटिक बैला डोळ्यातनं, बैल घरी असतो पण डोळ्यातनं पाणी द्यायला बंद नव्हतं झालं. आणि गाडीतनं बैल उतरला की मस्ती करतो. गाडीतनं उतरला आणि शांत वाटेत येऊन उभं राहिला. म्हणजे त्याने म्हणजे मालकाचं त्याचं काहीतरी नातं असल्याशिवाय जनावर आपण म्हणतो, पण जनावर खरंच जीव लावतो माणसाला.
ठीक आहे घे मी लावते. बस बस. आणि तुमच्या आणि रणजित निंबाळकर सरांची पहिली भेट म्हणजे कशी झाली पहिली भेट? असं 1-2 वेळा फोनवर आमचं कॉन्टॅक्ट झालं होतं दोघांचं, बोलायचं असं ना असं तसं. मग ती गुरसाळच्या अड्ड्यात आमची गाठ पडली. त्यावेळेस मला म्हणले नाना आपल्याला बैल एक घ्यायचा आहे. तर म्हणलं घेऊया. तर म्हणले नाना बैल असा आपल्याला पाहिजे की टॉपचा बैल पाहिजे. म्हणलं चालते बघूया बैल. आम्ही त्याच्या 15-20 दिवस घालवला आम्ही दोघांनी. असं बैल काय आम्हाला भेटला नाही. मग परत ज्यावेळेस यांचा फोन आला बैल द्यायचा, मग म्हणलं सर बैल एक आहे विकायला, बैल चांगला आहे. म्हणजे सांगा कुठला बैल तुम्हाला पास असला की म्हणजे मला पसंत आहे. म्हणजे सरजा काय निघाला आहे बा. चालते म्हणजे जाऊया. लगेच गेलं. मला म्हणजे या लगेच जाऊन गेलो ना आम्ही. परत तिथनं घरी आलो. मग संध्याकाळी त्यांनी फोनवर व्यवहारच केला. हे सरजा घेण्याची प्रोसेस झाली, पण पहिली भेट ही खूप म्हणजे आपण म्हणू त्यातच तुम्ही मन जिंकलं. तर ती पहिली भेट मला सांगा कशी झालेली? काहीतरी तुमचा प्रामाणिकपणा त्यातून दिसून आला. काय झालं आम्ही सासवडीच्या अड्ड्याला गेलो होतो. बकासूरची गाडी मी पळवत होती तिकडे गेलो होतो. मग ते आम्हाला सकाळी विचारलं आज कोणी नाना आहे. तर म्हणलं आज मी चाललो ज्या अड्ड्याला म्हणलं शर्यत आहे म्हणलं खाली सासवड पाटीला. तर म्हणले चालते मी येऊ का? म्हणलं चला. मग म्हणले कशावर चाललं ते? म्हणलं मी 2 व्हीलरवर चाललो. या नाना इकडून म्हणले आपण 4 व्हीलरमध्ये. मग त्यांच्या गाडीत गेलो. तिथं गेलं अड्ड्यात पाऊस पडला, चिखल झाला होता. आणि त्यात मला त्यांचे तिथं पैसे गावले होते. मग त्याने असाच विषय निघाल्यावर म्हणले अहो नाना असं असंच झाले. म्हणलं मला एक पैशाचा बंडल गावला. मग किती आहे ते तुमचं? तर म्हणजे माझं 30 पडलं. मी मोजलं काय नाही. तर म्हणलं मोजा तुम्ही 30,000 गावलं. आणि ते 30,000 त्याने मोजले तर 30,000. पण ही 30,000चा प्रामाणिकपणा एवढा नंतर वाटला की तुमच्या दावणीला त्यांनी कोट्यावधीची किमतीची बैल दिली. आणून ठेवली. आणि त्याने कुठलाही मी नाद करतो नाना, मला फक्त नाव पाहिजे पण सगळं बैलाचं देखभाल तुम्हाला करायला. म्हणलं चालतं तुम्ही नादात नवीन आलात तुमचा नाद पुरा करायसाठी मी करणार म्हणले. त्यावेळेस त्यांनी बैल घेतले. हां आता तुमचं आणि त्यांचं नातं मी म्हणून गुरु शिष्याच होतं बैलगाड्यातले. तुम्ही वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन हे करायचं. तर कमी कालावधीत एवढं नाव म्हणजे आजपर्यंत बैलगाड्याचा एक शब्द दिला होता त्यांना की सर तुम्ही या क्षेत्रात आला तर तुमचं नाव मोठं करून देणार नाही. फक्त म्हणलं बैलच घ्या. त्यावेळेस आता म्हणजे एवढ्याला बैल घेतला 61 लाखाला. तेव्हा माणसं म्हणायचे एवढ्याला घेतला तेवढ्याला घेतला महाग लागला. सर म्हणायचं का नाना तुम्ही मला मार्गदर्शन दावले बैल घ्यायचा, पण शेवटी आपले नशिबात साथ पाहिजे. पण त्या माणसाने डेअरिंगनं काम केलं आणि त्या बैलाने बी नशिबाने साथ दिली त्यांना. आणि तुम्ही म्हणजे जे सरांना अपेक्षित होतं ते त्या यशात तुमचा मोठा वाटा आहे. ज्यावेळेस सगळ्यात आनंदित कधी म्हणजे सर झाले होते की तुम्ही एखादं पारितोषिक जिंकल्यावर झालं पण सगळ्यात मोठा आनंद? आणला आम्ही बैल आणला की मी म्हणलं सर आपल्याला छकडं पाहिजे. सरांनी सांगितलं छकडं नानाचे तर जावा आणि घेऊन या छकडं. मला म्हणलं पैसे तुमच्याकडे पाठवून देतो. मग त्याने मला तिथे गेलो त्यांचाच फोनपे नंबर दिला. त्याने पाठवलं पैसे छकडे घेऊन. आणि पहिल्याच अड्ड्यात 1 नंबर केला. तिथंच म्हणले माझे पैसे फिटले नाना. बरं म्हणजे मी ज्या क्षेत्रात याचं उतराय ठरवलं त्या क्षेत्रात माझं म्हणजे सुरुवात 1 नंबरमध्ये झाली म्हणजे माझी. आत्ता कशी सर्जाची स्थिती कशी आहे? कारण आपण महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीन कोणच त्या दुःखातून सावरू शकत नाही. तुम्ही बैलाच्या जवळ असता. बैल आता म्हणजे आता झाला आहे फ्रेश. तर बैल बी तसाच एवढा म्हणजे आता त्याची एकदम मस्ती कुठलाच बैल करणार नाही. त्याला 4 दिवस बांधून असले की करणं, पण बैल यायचं आत्ता हेच शांतच आहे. मी असं म्हणेन सर्जाच्यातलं आणि निंबाळकर सरांच्यातले नातं दोघंच एकमेकांना समजू शकतील. अबोल असलं पण खरं आहे आणि प्रेमळ नातं आहे. आणि त्या भावना थोड्या आपण म्हणजे आलं नाही इकडे त्यांना असं सर्जानं त्यांना कधी गुंजरून दिलं नाही.
घेतला ज्यावेळेस कासरला होता तेवढे एक बार फक्त त्याने असं हे केलं, हात लावून अंगाला दिलं, नाहीतर परत त्यानं अजून हात लावून दिला. सर जरी तिकडे गाडी वाजली त्याला ऑटोमॅटिक धावणीत असला कुठून उभा राहणार, बघतच उभं राहणार. सर इकडे गावाची तर आला की सर आले की उड्या घालणार पहिला बैल. ते किती जरी आड्यावर पूर्ण आणला असला नाही तरी सर आला दुसरी उड्या घालणार. मी असं म्हणत होतो की धनी त्याच्यासाठी पळत होता आणि तो धान्यासाठी पळत होता. म्हणजे मालकाने बी त्याला नाराज, धन्याने बी केलं नाही, धन्याला बी त्यानं नाराज केलं नाही. अजून काय म्हणजे आपण म्हणू ही घटना झाली, सगळ्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण मला एक गोष्ट असते की ह्या व्यक्तीनं येऊन बऱ्याचशा लोकांचं भलं केलं, पण तुमचं मी बघितलं, तुमच्या बऱ्याचशा गोष्टी बदलवल्या सरांनी. नाही, सरांना आपल्याला सांगितलं की मागं पाठीमाग पोरं येत होती, त्या पोरासनी स्वतःच येणार, चला पोरानं जाऊ. म्हणजे कुठल्या समजा एखादा माणूस जर नडलेला असला तर तिथं ती उभं राहत होतं. म्हणजे अक्षी घरातल्या त्याच्या पाठीमागं उभं राहायचं, पण त्याला कुठं अशी मदती लागली तरी करत होतं. एखादी परिस्थिती नाजूक असली तरी करणार, म्हणा जाही तरी असं कर तसं कर, बैलून देत नव्हतं कोणाचं काय. बैलगाड्यात जरी पाहिलं म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींचे ड्रायव्हर आहेत, पण ते म्हणजे असता ड्रायव्हर म्हणून जपतात. पण सरांनी एक वेगळं म्हणजे घरचा सदस्य मला ड्रायव्हर म्हणूनच कधीच केलं नाही. डायरेक्ट त्यांनी सांगितलं नाना तुम्ही मालक आपण त्याचं दोघात म्हणून त्यांनी केलं. बैल त्यांचाच, पण त्याने आपल्याला मी ड्रायव्हर म्हणून कधी वागवलं ना, घरातल्या गतच संपूर्ण वागवलं म्हणते. बरेचसे व्हिडिओत म्हणायचे बैलगाडी क्षेत्रातील मी त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांनी घरातला सदस्य मला धरूनच त्यांनी केलं. तो विश्वास हे तुम्ही वेळोवेळी सार्थ केला. ज्यादा काय बोलाय नको, कारण नानांची मानसिकता नसते आणि म्हणजे माझीही नाही ती मानसिकता. फक्त एवढंच म्हणावं लागेल, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ह्या जगातून जायचे, प्रत्येकाचा मृत्यू सत्य आहे, पण जाताना कसं जायचं, सगळ्यांच्या हृदयात जाऊन हृदयात राहायचं की कशा पद्धतीने जायचं हे सगळं आपल्यावर असतं. अल्पावधीत बैलगाड्यात एक व्यक्ती आला आणि त्यानं तमाम बैलगाड्या शौकीनांच्या मनात एक वेगळी जागा, आपुलकीची जागा निर्माण करून गेला. मृत्यू अंतिम सत्य आहे, पण त्या सत्याला आपण जास्तीत जास्त जवळ जाऊन आपलं एक वेगळा ठसा आपल्या जगण्यात आपण राखला पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगेन की रणजित सर होते त्यावेळेसही चर्चेत होते, आताही चर्चेतच राहणार आणि ज्यावेळेस बैलगाड्याचा इतिहास लिहिला जाणार त्यावेळेस नक्कीच नाव निघणार रणजित निंबाळकर.